सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आज 17 सप्टेंबर 2025 बुधवार। सर्वांचे बोधिसत्व वंदना न्यूज चॅनलमध्ये सहर्ष स्वागत। आज अनागारिक धम्मपाल यांची 161वी जयंती आपण साजरी करत आहोत। त्यानिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। अनागारिक धम्मपालांचं आपण नाव ऐकलं असेल, परंतु त्यांचं जीवन कार्य हे आपल्याला क्वचित माहीत असेल, अनेकांना माहीतही असेल, तरीसुद्धा त्यांच्या कार्याचा आढावा आपण त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने घेणार आहोत। त्यांच्या या कार्यातून आपण प्रेरणा घेणार आहोत आणि ही प्रेरणा आता सध्या जे बुद्धगया मुक्ती आंदोलन जे चालू आहे त्यासाठी आपल्याला नक्की उपयोगी पडेल असा विश्वास वाटतो। अनागारिक धम्मपाल यांचा जन्म हा 17 सप्टेंबर 1864 मध्ये झालेला आहे। त्यांचं जे जन्मस्थळ आहे, जन्म ठिकाण आहे, ते श्रीलंकेमध्ये मतारा या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे। त्यांचं बालपणही त्याच ठिकाणी गेलेलं आहे। ज्या वेळेला ते लहान होते त्यावेळेला इंग्रज सरकारचं त्या ठिकाणी राज्य चालू होतं आणि श्रीलंकेला स्वातंत्र्य करण्यासाठी त्या ठिकाणी जन आंदोलन मोठ्या प्रमाणात घडत होतं। या आंदोलनामध्ये अनागारिक धम्मपाल यांनी सहभाग घेतला, परंतु ते आधी अनागारिक धम्मपाल नव्हते, तर त्यांचं नाव होतं डॉन डेव्हिड। त्या काळामध्ये ख्रिस्ती धर्माचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार प्रसार होत होता आणि हा प्रचार प्रसार होत असताना या श्रीलंकेमध्ये सुद्धा जे आधी बौद्ध धम्मीय होते त्यांनाही ख्रिश्चन करण्याचा या मिशनरी लोकांनी सपाटा लावलेला होता आणि त्यामुळे या श्रीलंकेतील बौद्ध धर्मीय लोक हे ख्रिश्चन धर्मीय होत होते। त्यामुळे या डेव्हिड म्हणजेच अनागारिक धम्मपाल यांच्यावर सुद्धा या ईसाई धर्माचा थोडा पगडा होताच, परंतु त्यांची आई ही बौद्ध धम्मीय होती। त्यांच्यावर बौद्ध धर्माचे संस्कार झालेले होते आणि त्यामुळे ईसाई धर्माचा पगडा असताना सुद्धा या आंदोलनामध्ये त्यांनी सहभाग घेतला श्रीलंकेला मुक्त करण्यासाठी। आणि मग या वेळेला त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या पुस्तकाचं वाचन, वेगवेगळ्या धर्माचं वाचन हे आल्यानंतर बौद्ध धम्माचं खरं तर आपले विरासत आहे किंवा आपली संपत्ती म्हणजे बौद्ध धम्म आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि मग बौद्ध धम्माच्या अभ्यासाकडे त्यांनी जाणीवपूर्वक लक्ष दिलं। आणि म्हणून आपण या अनागारिक धम्मपाल यांना श्रीलंकन बौद्ध पुनरुज्जीवक असं आपण म्हणतो। आणि त्याचबरोबर त्यांनी त्या काळापासून म्हणजे वयाच्या 18व्या वर्षापासून त्यांनी आंदोलनात भाग घेतला आणि 30व्या वर्षापासून त्यांनी लेखनाला सुरुवात केलेली आहे। अनेक प्रकारचे लेखन पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत। त्याचबरोबर ते पहिले जागतिक बौद्ध धम्म प्रचारक होते। जे श्रीलंकेमध्ये बौद्ध धम्माचा खरं तर आपल्या सर्वांना माहिती आहे की तथागतांच्या बौद्ध धम्माचा जो प्रचार प्रसार झालेला आहे, सम्राट अशोकाचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा हे त्या ठिकाणी जाऊन बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार त्यांनी केलेला आहे आणि तेव्हापासून हे श्रीलंकन हे बौद्ध धम्मी आहेत। परंतु काही काळामध्ये त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांचं आक्रमण झाल्यामुळे त्या ठिकाणी इंग्रजी लोकांमुळे ख्रिस्ती धर्माचा प्रचार प्रसार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाला आणि त्यामुळे या धर्मातून आपली सुटका व्हावी यासाठी म्हणून या अनागारिक धम्मपालांनी खूप प्रयत्न केले आणि मुक्ती आंदोलनामध्ये त्यांनीही सहभाग घेतलेला होता। त्याचबरोबर त्या ठिकाणी असलेले जे सिंहली लोक आहेत, या सिंहली लोकांची सुद्धा याच्यातून मुक्तता केलेली आहे। ते अहिंसक सिंहली बौद्ध राष्ट्रवादाचे संस्थापक आहेत। म्हणजे त्यांना या बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार केल्यामुळे हे जे सिंहली लोक होते या सिंहली बौद्ध राष्ट्राचे संस्थापक म्हणून त्यांना मानलं जातं किंवा ते आहेत। आणि ब्रिटिश राजवटीविरुद्ध श्रीलंकेच्या स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी
व्यक्ती म्हणूनही त्यांचं महत्त्व आपण लक्षात घेतलं पाहिजे. अशा प्रकारे यांचं आणि अनागरिक धम्मपाल यांचं जे वाचन आहे हे वाढत गेलं आणि हळूहळू त्यांना असं लक्षात आलं की पाली भाषेचा आपण अभ्यास केला पाहिजे. पाली भाषेच्या अभ्यासाशिवाय आपल्याला बौद्ध धम्म कळणार नाही आणि म्हणून मग त्यांनी पाली भाषेचा अभ्यास सुरू केला. आणि पाली भाषा किती महत्त्वाची आहे यासाठी त्यांनी स्वतः तर ती शिकलीच, परंतु इतरांनाही ती कळावी यासाठी त्यांनी धम्मशालेची सुद्धा स्थापना केलेली आहे की त्या ठिकाणाहून त्यांनी धम्म अध्यापनाचं कामसुद्धा केलेलं आहे. त्यामुळे या अनेक या गोष्टींसाठी त्यांनी बौद्ध धम्माचा प्रसार करण्यासाठी सुद्धा प्रयत्न केलेले आहेत. आपण त्यांना अनागारिक म्हणतो, त्या अनागारिकचा अर्थ असा आहे पाली भाषेमध्ये की गृहहीन म्हणजे बेघर असणं. बेघर म्हणजे गृहाचा म्हणजे घराचा त्याग केलेली व्यक्ती. आणखीन त्याचं असं आहे की फक्त घराचा त्याग केलेली नाही, तर घरामध्ये घर तर सोडलेलं आहेच, परंतु त्यांच्याकडची जी संपत्ती आहे त्या संपत्तीचा वारस न होणं आणि या आपला जो संसार आहे तो सोडून जाणं म्हणजे आई वडील बहीण भाऊ यांना सोडून जाणं आणि या कर्तव्या म्हणजे आई वडील बहीण भाऊ यांच्यासाठीचे जे कर्तव्य आहे त्या कर्तव्यापासून दूर जाणं. म्हणजे नेमकं काय करणं, तर ज्या गोष्टीसाठी किंवा ज्या उद्देशाने ते घर सोडलेलं आहे त्या उद्देशाप्रती समर्पित होण्यासाठी म्हणून असं जो होतो व्यक्ती त्याला अनागारिक असं म्हटलेलं आहे. आणि या अनागारिक धम्मपालांचा उद्देश असा होता की मी या बौद्ध धम्म हा जो ऱ्हासास चाललेला आहे तर त्याचं मी पुनरुज्जीवन करेन या श्रीलंकेमध्ये. आणि मग त्यांनी अशा प्रकारे अनागारिक म्हणून ते कायम राहिलेले आहेत. तर त्यांचं थोडक्यामध्ये जर आपल्याला कार्याचा आढावा घ्यायचा झाला तर त्यांनी आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करण्याचं मोठं काम त्यांनी केलं. परंतु हे करत असताना त्यांना समजलं की भारतामध्ये जी बुद्धगया आहे या बुद्धगयेमध्ये पण विहार होतं, महाविहार होतं. हे महाविहाराची काय अवस्था आहे किंवा त्या ठिकाणी जाऊन आपल्याला नेमकं काय करता येईल कार्य यासाठी जेव्हा ते भारतात आले तर आपल्या भारतामध्ये आल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं बुद्धगयेमध्ये गेल्यानंतर की त्या ठिकाणी विहाराचा नामशेष झालेला होता, पण त्या ठिकाणी असलेल्या अनेक ठिकाणची जी विहारं होती ती विहारंसुद्धा त्याची नासधूस झालेली होती, ती पाडलेली होती आणि भग्न अवस्थेमध्ये हे सगळे विहारं होती. या विहारातल्या मूर्त्या इतस्ततः पसरलेल्या होत्या, त्यांचे अवशेष त्यांना त्या ठिकाणी दिसले आणि ही सगळी अवस्था बघून त्यांना खूप वाईट वाटलं. आणि आपण आता त्यांना असं वाटलं की आपण आता यासाठीच काहीतरी कार्य भारतामध्ये केलं पाहिजे. आणि मग त्यांनी या धम्मप्रचार प्रसारासाठी आणि या विहाराच्या उत्थानासाठी त्यांनी खरं कार्य हातात घेतलं. आणि मग ते हातात घेतलं ते 29व्या वर्षी त्यांनी हे सुरू केलेलं आहे कार्य. आणि हे करत असताना त्यांनी अगोदर युरोप खंडामध्ये, इंग्लंडमध्ये, या अमेरिकेमध्ये जाऊन बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. आणि मग अशा प्रकारे त्यांनी भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी या नामशेष झालेल्या बौद्ध धम्माचा पुनरुत्थान करण्यासाठी म्हणून त्यांनी खूप कष्ट घेतलेले आहेत. त्याचबरोबर त्यांनी या अमेरिकेमध्ये आणि युरोपमध्ये जे धम्माचा प्रसार केलेला आहे आणि त्यामुळे या 3 खंडामध्ये त्यांनी धम्मोपदेश केला आणि म्हणूनच त्यांना आधुनिक काळातले पहिले बौद्ध असं म्हटलं जातं. हेवी स्टील ऑलकोट आणि थिओसॉफिकल सोसायटीचे निर्माते म्हणूनही त्यांना गणलं जातं. हेलेना बाल्व्हास्की यांच्याबरोबर ते श्रीलंकेतील सिंहली बौद्ध धर्माचे प्रमुख सुधारक म्हणून होते आणि पुनरुज्जीवन करणारे म्हणजे सिंहली बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन करणारे आणि पश्चिमेकडील प्रसारणामधील महत्त्वाचे असे व्यक्तिमत्व होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्ध्या शतकापूर्वी म्हणजे बाबासाहेबांचा जन्म झाला त्याच्या आधी त्यांनी जे काम केलेलं आहे अर्ध्या शतकाच्या आधी तमिळ लोकांसह दक्षिण भारतीय दलितांच्या जन आंदोलनातसुद्धा त्यांनी प्रेरित केलेलं आहे. आणि आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी बौद्ध भिक्खूच्या अनुभवात जी त्यांनी दीक्षा घेतलेली आहे ती दीक्षा घेतल्यानंतर ते बौद्ध भिक्खू झालेले आहेत
आणि बौद्ध भिक्खू झाल्यानंतर श्री देवमित्ता धर्मपाल म्हणून त्यांनी या बौद्ध धम्माच्या संघामध्ये प्रवेश केलेला आहे. परंतु कायम त्यांनी देवमित्ता धम्मपालच्या ऐवजी त्यांनी कायम अनागारिक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. अनागारिकचा जसा मगाशी मी अर्थ सांगितला बेघर किंवा गृहहीन होणं, तर ते गृहहीन होऊन बौद्ध धम्माला त्यांनी वाहून घेतलं, आपलं जीवन समर्पित केलं. आणि त्याचबरोबर या अनागारिकचा अर्थ असा आहे की पूर्ण भिक्खू पण नाही आणि पूर्ण उपासक पण नाही, याच्यामधली जी अवस्था आहे ही अवस्था म्हणजे अनागारिक म्हणून. आणि धर्मपालाचा अर्थ आहे की धर्माचं रक्षण करणारा व्यक्ती किंवा धर्माचं संरक्षण करणारा व्यक्ती, धम्माचं पालन करणारा व्यक्ती, त्याला धर्मपाल असं म्हटलं जातं. अशा प्रकारे त्यांचं अनागारिक धम्मपालाचा अशा प्रकारचा अर्थ आहे. आणि या अनागारिक धम्मपालांनी या शेवटच्या काळामध्ये म्हणजे अनागारिक म्हणून जे त्यांनी कार्य केलेले आहे त्यानंतरच्या शेवटच्या काळामध्येच ते बौद्ध भिक्खू झालेले आहेत. परंतु त्यांचं हे बौद्ध भिक्खू होण्याआधीचं जे योगदान आहे ते नेमकं काय आहे, तर आपण नेहमी म्हणतो की बौद्धगयेचा उद्धार त्यांनी केला. तर हे उद्धार करताना त्यांना या ठिकाणी काय दिसलं, तर बौद्धगयेला गेल्यानंतर त्या ठिकाणी जे विहार जे आहे त्या विहाराचा ताबा मात्र त्या काळच्या महंतांच्या म्हणजे हिंदू धर्माच्या महंतांकडे पुजाऱ्यांकडे होता. आणि तो पुजाऱ्यांकडे आहे हे कळल्यानंतर त्यांना अतिशय मनस्वी दुःख झालं आणि त्यांनी या पुजाऱ्यांच्या हातून आपलं बौद्ध विहार हे सोडवण्यासाठी, मुक्त करण्यासाठी मोठं आंदोलन केलं. या आंदोलनामध्ये त्यांना तुरुंगातही जावं लागलं, त्यांना मारपीटही सहन करावी लागली, मानसिक छळही त्यांना सहन करावा लागला. तर अशा सगळ्या अवस्थेतून त्यांनी केलेला जो संकल्प आहे तो पूर्णत्वाकडे नेण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले. त्यासाठी त्यांनी वेगवेगळी पत्रकं काढली, त्या पत्रकातून आपले लेख लिहिले, जनजागृती केली आणि पुन्हा त्याचा स्थापन करण्यासाठी प्रयत्न केला. यासाठी म्हणजे पुनर्स्थापित करण्यासाठी एखाद्या संघाची गरज असते, त्या संघामध्ये अनेक लोक येऊन मिळतील आणि जागृती होईल आणि खऱ्या अर्थाने बौद्ध विहाराचं, बुद्धगयेतल्या महाविहाराचं मुक्ती होईल अशी त्यांना वाटलं. आणि म्हणून त्यांनी महाबोधी सोसायटीची त्या काळात स्थापना केली. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बौद्ध प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सुद्धा त्यांनी पहिल्यांदा अमेरिका आणि युरोपमध्ये 1893 मध्ये ते शिकागो या ठिकाणी विश्वधर्मीय परिषद, सर्व धर्माची परिषद त्या ठिकाणी भरलेली होती. या परिषदेमध्ये त्यांना आमंत्रित केलेलं होतं अमेरिकेने. आणि अमेरिकेने आमंत्रित केल्यानंतर ते बौद्ध धम्म लोकांसाठी कसा कल्याणकारक आहे, बौद्ध धम्मामुळे आपलं जीवन सुखी, समृद्धी, समाधानी कसं होईल, तर बौद्ध धम्म कशा प्रकारची तत्त्व आहेत आणि ती तत्त्व जर आपण अंगीकारली, त्यामध्ये आर्य अष्टांगिक मार्गाचं जर आपण पालन केलं तर आपलं जीवन कसं सुखी होईल याचं प्रकर्षाने त्यांनी आपल्या या संसदेमध्ये दिलेल्या भाषणामध्ये सांगितलं. आणि हे सांगितल्यामुळे त्यांच्या भाषणाकडे अनेक लोक आकर्षित झाले. त्यांना त्यांचं भाषण आवडलं आणि खऱ्या अर्थाने त्यांना असं वाटलं की बौद्ध धर्मातली तत्त्व ही खरंच आपण अंगीकारली पाहिजेत, एवढा प्रभाव त्यांच्या भाषणाचा लोकांवरती पडला. आणि मग त्याच वेळेला म्हणजे वेगवेगळ्या धर्मातील जे लोक त्या ठिकाणी आलेले होते त्यामध्ये भारतातून अनागारिक धम्मपाल गेले होते, त्याचबरोबर स्वामी विवेकानंदसुद्धा गेलेले होते. पण स्वामी विवेकानंदांना हिंदू धर्माचा अभ्यासक म्हणून त्या ठिकाणी पाठवलेलं होतं. पण त्या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी मात्र अनागारिक धम्मपालांच्या सहीने त्यांना प्रवेश मिळालेला आहे. अनागारिक धम्मपालांच्या सहीमुळेच स्वामी विवेकानंदांना या धम्मपरिषदेमध्ये सहभाग मिळाला आणि अनागारिक धम्मपालांच्यामुळेच स्वामी विवेकानंदांना सुद्धा या संसदेमध्ये किंवा या परिषदेमध्ये भाषण करण्याची सुद्धा संधी मिळालेली आहे. आपण सगळीकडे ऐकतो की स्वामी विवेकानंद भाषण करण्यासाठी उठले आणि त्यांनी माझ्या बंधू आणि भगिनींनो असं जे शब्द वापरला आहे तो खऱ्या अर्थाने आपल्या बौद्ध धम्मातील संस्काराचा तो भाग आहे. परंतु हे मात्र आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की खरा इतिहास लपवला जातो, तसंच काहीसं या ठिकाणी सुद्धा झालेलं आहे. आणि त्यामुळे या अनागारिक धम्मपालांच्या सहवासात आल्यानंतर या स्वामी विवेकानंदांचं सुद्धा मतपरिवर्तन झालेलं आहे, हे आपण विसरता कामा नये.
त्यानंतर धम्मपालांनी खऱ्या अर्थाने जसं की महाबोधी विहार मुक्त करण्यासाठी आंदोलन केलं, त्याचबरोबर सारनाथ या ठिकाणी सुद्धा त्यांचं खूप मोठं योगदान आहे. सारनाथ या ठिकाणी आज आपण जेव्हा बुद्धगयेला जातो त्यावेळेला मूलगंधकुटी ही आपल्याला पाहायला मिळते. ती मूलगंधकुटी विहाराची निर्मितीसुद्धा या अनागरिक धम्मपालांनी केलेली आहे. त्या ठिकाणी जेथे बुद्धांनी आपला धम्माचा पहिला उपदेश दिला, सारनाथ या ठिकाणी पंचवर्गीय भिक्खूंना तथागत भगवान बुद्धांनी जो धम्मोपदेश दिलेला आहे त्याच ठिकाणी या विहाराची निर्मिती अनागारिक धम्मपाल यांनी केलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी समाजासाठी जे काही काम केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला भारतामध्ये आल्यानंतर त्या काळामध्ये स्पृश्य आणि अस्पृश्य असा जो भेद होता, तर जे अस्पृश्य लोक आहेत ते पूर्वीचे सुद्धा बुद्धिस्टच होते, परंतु अशा बुद्धिस्टांना बाजूला सारून गावकुसाबाहेर ढकलून त्यांच्यावर अन्याय अत्याचार झालेले हे त्यांनी जाणलं आणि मग अशा अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या समाजाला बौद्ध धम्माच्या स्वीकारण्यासाठी बौद्ध धम्माचं पालन करणं किती गरजेचं आहे हे सांगून बौद्ध धम्माच्या स्वीकारण्यासाठी त्यांनी प्रेरित केलेलं आहे आणि बौद्ध धम्माच्या माध्यमातून त्यांना आत्मसन्मानाची भावना त्यांनी जागृत केलेली आहे. म्हणजे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य चालू असण्याआधीच अनागारिक धम्मपाल यांनी बौद्ध धम्माकडे आपले अस्पृश्य लोक कसे आकर्षित होतील यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. अनागारिक धम्मपालांनी बौद्ध धम्माचे ते एक महान पुनरुद्धारक होते, म्हणजे पुन्हा उद्धारक करणारे होते आणि म्हणून त्याचबरोबर त्यांना धर्मदूत असं म्हटलं जातं. म्हणजे जसं शांतदूत शब्द आहे, शांतिदूत म्हणजे शांतीचा दूत, शांती पसरवणारा दूत, तसं धर्मदूत असं म्हटलेलं आहे. म्हणजे धम्माचा प्रसार करणारा एक मोठा दूत, म्हणजे लोकांमध्ये जाऊन लोकजागृती करणारा अशी एक व्यक्ती म्हणजे त्याला धर्मदूत असं म्हटलेलं आहे. त्यांच्या या कार्यामुळेच त्यांनी जगामध्ये बौद्ध धम्माची ओळख निर्माण केलेली आहे. आणि महत्त्वपूर्ण म्हणजे जी आपण आज बौद्ध स्थळ पाहतो या बौद्ध स्थळांना संरक्षित करण्यासाठी सुद्धा त्यांनी मदत केलेली आहे. अनागारिक धम्मपालांचं बौद्ध धम्मावरती एवढी श्रद्धा होती की ती श्रद्धा त्यांनी अशी व्यक्त केलेली आहे की ते म्हणतात, मला मरण आलं तरी चालेल, म्हणजे मला मृत्यू लवकर येऊ दे, परंतु माझा पुनर्जन्म होऊ दे. कशासाठी पुनर्जन्म होऊ दे? तर हा पुनर्जन्म मिळाल्यानंतर माझं पुढचं सगळं जे आयुष्य आहे हे धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मी घालवीन आणि त्यासाठी मला वारंवार जन्म घ्यावा लागला तरी चालेल. म्हणजे ही धम्माप्रती असलेली जी श्रद्धा आहे, जे त्यांचं अधिष्ठान आहे, निर्धार आहे, हा आपल्याला त्यांच्या या कार्यातून दिसून येतो. आणि अनागारिक धम्मपालांच्या अनेक गोष्टी आपल्याला ज्या माहीत नाही आहेत, तर त्या अशा आहेत की 2014 हे साल हे अनागारिक धम्मपालांच्या दृष्टीने म्हणजे आपल्या बुद्ध धर्मीय लोकांच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. 2014 साली भारतीय टपाल तिकिटावरती अनागारिक धम्मपाल यांचा फोटो भारत सरकारने दिलेला आहे. ही आपल्याला खरं तर अतिशय अभिमानाची गोष्ट आहे, परंतु बऱ्याच जणांना या गोष्टी माहीत नसतील, त्यासाठी याचा उल्लेख या ठिकाणी करणं अत्यंत आवश्यक आहे. ज्या वेळेला अनागारिक धम्मपाल हे जेव्हा भारतात आले त्यावेळेला त्यांनी असं बघितलं की 1901 मध्ये बुद्धगया विहारावर बौद्धांच्या अधिकाराकरता अनागारिक धम्मपाल यांनी प्रयत्न केलेला होता किंवा ते करत होते. त्याच वेळेला त्यांनी जसं मगाशी मी सांगितलं की पाली भाषेचा अभ्यास करणं लोकांच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाचं होतं, त्याशिवाय त्यांना बौद्ध धम्म कळणार नव्हता आणि म्हणून अनागारिक धम्मपालांनी 1901 मध्ये धम्मशाळेचा सुद्धा पाया रोवलेला आहे. आणि अनागारिक धम्मपाल ज्या वेळेला बुद्धगयेला आले त्यावेळेला बुद्धगया विहारामध्ये शैव संन्याशाला किंवा पुजाऱ्याच्या रूपात बघून त्यांना अतिशय दुःख झालेलं आहे आणि हे आपल्याला बदललं पाहिजे. या ठिकाणी बौद्ध पुजारी म्हणजे बुद्धांची पूजा करणारा असा, बुद्धांना वंदन करणारा, बुद्धांच्या त्या विहाराची व्यवस्था पाहणारा असा एखादा व्यक्ती आपल्याला त्या ठिकाणी नेमणं खूप गरजेचं आहे असं त्यांना वाटलं. आणि मग त्यांनी या शैव
महंत जे होते, म्हणजे त्या काळचे तसं बघितलं तर सनातनी हिंदू धर्मीय जे लोक होते किंवा हिंदू संन्यासी होते, त्यांनी या बौद्ध विहारावरती कब्जा मिळवलेला होता. यातून मुक्त होण्यासाठी, मुक्त करण्यासाठी म्हणून त्यांनी हे आंदोलन छेडलेलं होतं. आणि मग त्यांनी संकल्प केला. तर तो जो संकल्प, विहाराला मुक्त करण्याचा संकल्प केला. आणि मग त्यांनी म्हणजे 1901 मध्ये ते भारतामध्ये आलेत, पण त्या अगोदर 1891 मध्ये या महाबोधी सोसायटीच्या तर्फे त्यांनी श्रीलंकेला एक पत्र पाठवलं. अनेक वेळा पत्र पाठवून त्याचा पाठपुरावा केला की या ठिकाणी भारतामध्ये असलेलं महाबोधी विहार आहे हे आपल्या बौद्धांच्या ताब्यात यावं, यासाठी त्यांनी वारंवार या श्रीलंकेच्या सरकारला पत्र पाठवलेलं आहे. आणि मग या श्रीलंकेतून या विहारासाठी मदत मिळालेली आहे. त्यामध्ये अनेक गोष्टी झालेल्या आहेत, परंतु त्या ठिकाणी बौद्ध पुजारी नेमण्यात नंतर आलेला आहे. हे करत असताना श्रीलंकेमधील ज्या वेळेला भारतात आले, भारतातून ते पुन्हा श्रीलंकेमध्ये गेले. या महाबोधी विहाराची त्यांनी अवस्था बघितली आणि ज्या ठिकाणी वज्रासनामध्ये तथागत गौतम बुद्ध ध्यानाला बसलेले होते आणि ज्या ठिकाणी त्यांना संबोधी प्राप्त झालेली आहे, या वज्रासनाच्या तिथे लावलेली श्रीलंकेमध्ये जाऊन अनुराधापुरम या ठिकाणाहून त्यांनी बोधिवृक्षाची फांदी आणून या बुद्धगयेमध्ये लावलेली आहे. या वज्रासनामध्ये ज्या ठिकाणी तथागत गौतम बुद्ध बसलेले होते त्या ठिकाणी ती फांदी लावलेली. आज जो बोधिवृक्ष दिसतो तर त्याच्याच रूप आपण म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण अनेकदा त्याची पडझड झालेली आहे, अनेकदा ते कापून काढलेलं आहे. परंतु बोधिवृक्ष मात्र आज जो आपण दिसतोय तर हा त्यांनी लावलेला हा बोधिवृक्ष आहे असं म्हणायला हरकत नाही. बुद्धगयेला येण्यापूर्वी त्यांच्या 29 वर्षाचे ते जेव्हा होते त्यावेळेला त्या शिकागोमध्ये त्यांनी या बौद्ध धर्माचं महत्त्व सांगितलेलं होतं. त्याचबरोबर त्यांनी सिंहाला बुद्धा असं एक पत्रक काढलेलं होतं श्रीलंकेमध्ये. हे पत्रक अशासाठी काढलेलं होतं की मुक्त केल्यानंतर लोकांना बौद्ध धर्माची खरी ओळख व्हावी, लोकांनी बौद्ध धर्माकडे आकर्षित व्हावं, लोकांनी जागृत व्हावं आणि ख्रिश्चन धर्म सोडून आपण जे बुद्धिस्ट आहोत तर बुद्ध धर्म पुन्हा त्यांनी स्वीकारावा, त्यामध्ये जागृती व्हावी आणि लोकजागृतीसाठी म्हणून त्यांनी हे पत्रक काढलेलं होतं. त्यानंतर ज्या वेळेला बाबासाहेबांनी बुद्ध धर्माची घोषणा केली आणि त्यानंतर त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे, तर या सगळ्या कालावधीमध्ये बाबासाहेबांचा या बुद्ध धर्मावरचा अभ्यास जो चालू होता, यातून त्यांनी या महाबोधी सोसायटीमध्ये जे पत्रक निघत होतं त्या पत्रकामध्ये बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेबांनी जो लेख लिहिलेला होता तो लेख या अनागारिक धर्मपालांनी पाहिला, वाचला आणि मग त्यांना ते वाटलं की या बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार होण्यासाठी खऱ्या अर्थाने हा महामानव जन्माला आलेला आहे. आणि मग हा जो दिवस आहे अनागारिक धम्मपालांचा जन्मदिवस आहे, हा खऱ्या अर्थाने विश्व पाली भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. श्रीलंकेमध्ये बौद्ध धर्म पुनर्स्थापित करण्यासाठी त्यांनी खूप वर्ष म्हणजे 33 वर्ष त्यांनी खरं तर हा बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. अनागारिक म्हणून त्यांनी कायम राहिले, जरी बौद्ध भिक्खू झाले तरीसुद्धा. आणि अशा प्रकारे आज जर आपण बघितलं तर आजही आपलं महाबोधी विहार जे आहे हे महंताच्याच ताब्यात आहे आणि यासाठी गेल्या वर्षभरापासून आपण हे आंदोलन करतो आहोत आपल्या भारतामध्ये. आणि नुकतंच आपल्या पुण्यामध्ये साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये एरवडा या ठिकाणी लोकांना जागृत करण्यासाठी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं म्हणून आणि या महंतांच्या हातून आपलं बुद्धगयेचं महाबोधी विहार मुक्त व्हावं म्हणून जे आत्ता आंदोलन छेडलं जात आहे त्याला सर्वांनी खऱ्या अर्थाने प्रतिसाद द्यावा, मोठ्या संख्येने उपस्थित राहावं. त्यांनी जे जे आवाहन केलेलं आहे त्या आवाहनाला आपल्या बहुसंख्येने उत्तर देण्याची आज गरज आहे. आजही आपल्या ताब्यामध्ये ते आलेलं नाही आहे, तर ते यावं आणि त्या ठिकाणी सर्व लोक जे बुद्धिस्ट आहेत जे नाहीत त्यांना जागृत करून आपण या आंदोलनामध्ये
सहभागी होऊन अनागारिक धम्मपालांनी 33 वर्ष धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे आणि आज 17 सप्टेंबर 2025 रोजी त्यांची 161वी जयंती आहे। त्यानिमित्ताने मी आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि त्यांना 69 वर्षाचं जे आयुष्य लाभलेलं आहे तर त्यांचं जे निर्वाण आहे ते 29 एप्रिल 1933मध्ये झालेलं आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचं काम सुरू झालेलं आहे असं म्हणण्यास हरकत नाही आहे। तर या आंदोलनामध्ये, मुक्ती आंदोलनामध्ये आपण सर्वजण सहभागी होऊयात आणि असा आपण संकल्प करूयात की लवकरात लवकर आपल्यामध्ये, आपल्या बौद्धांच्या हाती हे महाबोधी विहार येईल आणि खऱ्या अर्थाने आपण आपला हक्क, आपला अधिकार मिळवूयात। संविधानाच्या मार्गाने आपण जाऊयात आणि या आंदोलनाला यशस्वी करूयात एवढंच सांगते आणि याच ठिकाणी थांबते। सर्वांना पुनश्च एकदा सविनय जय भीम।